हे 5 पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास भविष्यात तुमचे युरिक ऍसिड वाढू शकते। नंबर 1, नॉनव्हेज। रेड मीट म्हणजेच मटन आणि बीफचे लाल मांस। ऑर्गन मीट, लिव्हर आणि किडनी यांसारख्या अवयवांचे मांस येते। सार्डिन्स आणि शेलफिश सारखे काही सी फूड्स आहेत। या सर्वांमध्ये प्युरिन नावाचा घटक जास्त प्रमाणामध्ये असतो आणि प्युरिनच्या ब्रेकडाऊन मधूनच युरिक ऍसिड जास्त प्रमाणामध्ये तयार होत असते। नंबर 2, गोड पदार्थ व काही पेय। फ्रुक्टोज हे युरिक ऍसिड वाढण्याचे मुख्य कारण मानले जाते। हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ड्रिंक्स या सगळ्यांमुळे युरिक ऍसिड जास्त प्रमाणामध्ये वाढत असते। जास्त साखर, मिठाई, जास्त गोड फळे, विशेषतः चिक्कू आणि आंबा यांचे प्रमाण जास्त खाण्यामध्ये आल्यानंतर देखील युरिक ऍसिडचा संभाव्य धोका असतो। नंबर 3, मद्यपान। मद्यपानामध्ये विशेषतः बियर जास्त पिल्याने आपल्याला युरिक ऍसिडचा धोका जास्त असतो। बियर बनवताना ईस्ट आणि अल्कोहोल दोन्हीचाही वापर जास्त असतो। ईस्टमुळे प्युरिन्स वाढत असतात आणि या प्युरिन्समुळेच पुढे युरिक ऍसिड जास्त तयार होत असतात। अल्कोहोल किडनीची युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची क्षमता कमी करत असते। नंबर 4, काही कडधान्ये आणि हाय प्युरिन असलेले पदार्थ। यामध्ये राजमा, चणे, वाटाणे, मशरूम, पालक, फ्लॉवर आणि कोबी या भाज्यांमध्ये जास्त प्युरिन असते। नंबर 5, मैदा आणि बेकरी प्रॉडक्ट्स, विशेषतः पांढरा ब्रेड आणि बिस्किट यामध्ये साखर आणि फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते। जास्त मीठ, लोणची आणि आंबट पदार्थ या सगळ्यांमुळे मेटाबॉलिझम डिस्टर्ब होते आणि युरिक ऍसिड वाढण्याचा धोका जास्त असतो। वरील कारणाबरोबरच अनुवंशिकता, वजन जास्त असणे, डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे किंवा काही दीर्घ काळासाठी औषधे सुरू असतील तरीही युरिक ऍसिडची लेवल वाढू शकते। रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले की गाऊट म्हणजेच वात रक्त हा आजार होत असतो। तुम्हाला युरिक ऍसिड विषयी अजून काही माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला युरिक ऍसिड असा मेसेज करा, मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।